भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय व ॲल्मको कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वयोश्री योजनेतून अमळनेर तालुक्याच्या वृद्ध नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले। खासदार स्मिता वाघ यांनी बोलताना सांगितले की राष्ट्रीय वयोश्री योजनेतून वृद्धांना मिळणारे जीवनोपयोगी साहित्य हे त्यांना जगण्याचा आधार आहे। वृद्ध मातापित्यांच्या चेहऱ्यावर आज पसरलेला आनंद पाहून माझ्या कर्तृत्वाचे सार्थक झाल्याचे त्यांनी म्हटले। अमळनेर तालुक्यातील 1235 वृद्ध नागरिकांना 1,20,00,000चे 15 प्रकारचे जीवनोपयोगी साहित्य मोफत वाटण्यात आले। प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, युवा नेत्या भैरवी पलांडे, भाजपा मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, योगेश महाजन, ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील, संदीप पाटील, हिरालाल पाटील, श्याम अहिरे, रेखा पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील, श्याम अहिरे, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, बीडीओ एन.आर. पाटील, नगरसेविका स्वप्ना पाटील, विजय राजपूत, विक्रांत पाटील, श्याम पाटील, भरतसिंग परदेशी, तुळशीराम हटकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात रामेश्वर येथील सुशीलाबाई पाटील, मथुराबाई पाटील, अलकाबाई पाटील, दरेगावच्या कमलाबाई चव्हाण, कल्पनाबाई जोशी, लोण येथील हरिश्चंद्र पाटील, भीमराव पाटील, बन्सीलाल पाटील, युवराज पाटील, विश्वनाथ पाटील यांना साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी ॲल्मको कंपनीचे किरण पावरा, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सदस्य मुकुंद गोसावी, राकेश पाटील, राहुल चौधरी, समाधान पाटील, अमोल पाटील, प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले। अमळनेर तालुक्यातील वावडे येथे 7 बंद घरांचे कुलूप व कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1,55,500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 20 रोजी रात्री ते 21 रोजी सकाळच्या दरम्यान घडली। वावडे येथील काही लोक बाहेरगावी गेलेले असताना काही अमळनेरमध्ये राहिला असलेल्या बंद घरांची माहिती घेत चोरट्यांनी दिनेश मच्छिंद्र पाटील यांच्या घरातून 20,000 रुपये व 7 भार चांदी, राजेंद्र पुंडलिक पाटील यांच्या घरातून 25,000 रुपये रोख, प्रदीप तोरण पाटील यांच्या घरातील 17,000 रुपये रोख आणि 5 ग्रॅम सोन्याची पोत, बारकू पितांबर पाटील यांच्या घरातून 25,000 रुपये रोख व 30 ग्रॅम सोन्याची पोत, तसेच रतिलाल अमृत पाटील यांच्या घरातून सोन्याचे टोंगल, अंगठी आणि चांदी असे साहित्य चोरून नेले। तसेच अरुण धोमन पाटील यांचेही घर फोडले। चोरट्यांनी घरातील कपाट तोडून कपडे व इतर साहित्य उलगडून अस्ताव्यस्त फेकलेले होते। घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी विनायक कोते, एपीआय जिभाऊ पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक सुनील पाटील, हेड कॉन्स्टेबल दिनेश पाटील, एलसीबीचे संदीप पाटील, प्रवीण मांडोळे यांनी भेट देऊन पाहणी केली। तर जळगाव येथून श्वान पथक, ठसे तज्ञ, फॉरेन्सिक पथक यांनीही घटनास्थळावरून नमुने गोळा केले। रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता। दरम्यान पोलिसांचे पथक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत। अमळनेर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मंगलमूर्ती चौकातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन लांबवण्याचा प्रयत्न केल्याची घटना 16 जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती। सदर चोरटे शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात आले असून या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात एटीएम मशीन चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे। पिकअप वाहनासह 2 आरोपी जेरबंद झाले असून यूट्यूबच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले असल्याचे पोलिसांना सांगितले। दरम्यान अमळनेर येथे मध्यरात्रीच्या सुमारास एक चोरटा पिकअप व्हॅन घेऊन आला। त्याने सुरुवातीला अलार्म बंद केला, नंतर एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, त्यानंतर साखळीने एटीएम मशीन ओढून खाली पाडले। आवाज मोठा झाला, त्यामुळे त्या अपार्टमेंटच्या वरील मजल्यावर राहणारे कुटुंबीय जागे झालेत। त्यांनी वरून आवाज दिल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला होता। सुदैवाने पैसे सुरक्षित होते। याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत होते। चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता। 17 जानेवारी रोजी रात्री 2:15 वाजण्याच्या दरम्यान शिरपूर शहरातील कॉटेज हॉस्पिटल समोरील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या एटीएम मशीनला अज्ञात चोरटे लोखंडी साखळी बांधून ती पिकअप वाहनाने ओढून एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या रात्रगस्त पेट्रोलिंग करत असलेल्या अधिकारी व अंमलदार यांना मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ घटना ठिकाणी धाव घेतली असता तेथे कोणी आढळून आले नाही।
त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूला शोध घेत असताना पित्रेश्वर स्टॉप जवळ एक संशयित पिकअप वाहन आडोशाला उभे असलेले दिसले, परंतु पोलीस वाहन पाहून आरोपींनी शहादा फाट्याकडे पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केल्यानंतर वाटेत वाहन सोडून चोरटे पसार झालेत. पथकाने पिकअप वाहनाची माहिती घेतली असता सदरचे वाहन हे मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवून मूळ आरोपीपर्यंत पोहोचून हेमंत सुखलाल माळी वय वर्ष 21 राहणार भिरडई तालुका जिल्हा धुळे व विदूर उर्फ विजय देवा जाधव वय वर्ष 40 राहणार वसंतनगर तालुका पारोळ्या जिल्हा जळगाव यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मागील काही दिवसात ATM मशीन चोरी करणाऱ्या घटनांची यूट्यूबवर माहिती घेऊन त्यासाठी 9 जानेवारी रोजी पिकअप वाहन विकत घेतले व चोरीसाठी लागणारे इतर साहित्य विकत घेतल्याचे सांगितले. तसेच त्यांनी शिरपूर व्यतिरिक्त धुळे व अंमळनेर येथेही दोर व साखळदंडाच्या सहाय्याने ATM मशीन ओढून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून पिकअप वाहन जप्त करून त्यांना 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. लिनेस क्लब ऑफ अमळनेरच्या अध्यक्षपदी कविता पारेख तर सचिवपदी आचल अग्रवाल तर खजिनदारपदी भाग्यश्री मनियार यांची निवड करण्यात आली. लिनेस क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा मंगळवारी 20 जानेवारी रोजी पार पडला. पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी क्लब अध्यक्षा कविता पारेख होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून डिस्ट्रिक्ट PRO जॅस्मिन भरूचा तसेच इन्स्टॉलिंग ऑफिसर व पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कंचन शहा, परमिंदर कॉलरा, कल्पना शहा, डॉक्टर मंजुश्री जैन, नैना नवसारीकर आदी मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना बॅच प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन जया जैन व रुपाली सिंघवी यांनी केले तर आभार प्रदर्शन अग्रवाल यांनी केले. खानदेश शिक्षण मंडळ संचलित स्वर्गीय PC भांडारकर व का केल्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मध्ये पदविका व पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित RX वाइब्स 2026 स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. RX वाइब्स 2026 सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची निवड करून त्यांना प्राचार्यांच्या हस्ते मुकुट प्रदान करून गौरवण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 मध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी, GPAT स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी, विविध क्रीडा स्पर्धेतील विजेते यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. मळनेर तालुक्यातील वावडे येथील BB ठाकरे हायस्कूलच्या 1978 ते 1979 शैक्षणिक वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. सुमारे 47 वर्षांनंतर विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक एकमेकांना भेटल्यानंतर शाळेत आनंदाला उधाण आले होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक SB पाटील, YR शिंदे, GA चौधरी, प्राध्यापक BJ जाधव, PB ठाकरे, JV पाटील आदी गुरुवर्य यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक YR शिंदे, BJ जाधव यांनी मनोगत व्यक्त केली तर GA चौधरी यांनी भारूड व गवळण सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. SY पाटील, ND गोसावी, CG पाटील, दिलीप जैन, नाना मैराळे, सुनंदा पाटील, अलका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नामदेव गोसावी यांनी केले.